आता थेट जाऊयात अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील बोलतायत. कसं काय नाही करते सरकार बाजूला कोण म्हणतात दीपक केसरकर साहेबासोबत बैठक नाही घेतली काय म्हणले उदय सामंत सोबत बैठक नाही घेतली पण दोन घेतल्या ना दोन घेतलाय थांबे दोन घेतल्या का नाही घेतल्या अरे दोन घेतल्या का तुमच्या आधीचे काही जण PhD वगैरे गेलेत का नाही तरी अरे तुम्ही नसताना गेलं दुसरे गेले तुम्हाला येडत नका काढू तुम्ही मला येडत नका काढू तुमच्या पाया पडतो तुम्ही बघू नका तुमच्या पाया पडतो तुम्ही बघू नका तुम्ही सांगितलं आमदार कोणी विचारत नाही तुमच्या दोन बैठका करावल्या तुमच्या परस्पर सुद्धा आता 7 तारखेला काही पोरं गेले कालच्या 7 तारखेला आता तुम्ही तोंड बदलून येणार तर मी काय करू तुमचे प्रत्येक चेहरे बदलत येत अरे तुम्ही कुणी असं मला नाही माहिती तुमच्यासाठी आम्ही करतो का नाही तुम्ही मला तर आम्हाला कुणी विचारत नाही तुमच्या 2 बैठका करावल्या तरी तुम्ही उपोषणला बसला इथं सगळ्या सोयऱ्यासाठी उपोषण महाराष्ट्रातल्या लोकांचं कल्याण व्हावं म्हणून पत्रकारांनी जर तुम्हाला प्रश्न विचारला जर बरे 3 दिवसापासून उपोषणला आहे तुमचं काय म्हणणं आहे तर तुम्ही म्हणतात PhD धारकात काही विचारित नाही हे उत्तर आहे तुमचे अरे मी आता ऐकलंय मला पागल समजला काय लोकांना मराठ्याचं कल्याण होऊ द्या ना तुमचं PhDचं वाटलो असं म्हणणं आहे का आमचं मी चंद्रकांत पाटला सुद्धा त्या दिवशी ते बोललो का नाही बोललो मग हे तुम्हाला मान्य आहे इथं सगळे सगळे गोरगरीब मराठ्याचं कल्याण व्हावं त्याच्यात तुमचं कल्याण होणार आहे ना का नाही होणार मग आता उपोषण हे राज्य की तुम्ही ते ओढायला लागले तुमच्याकडे तुम्हाला शोधतं की कोणाच तरी लेकर ते तुमचेच ना तुमच्या पायापुरतं कसं काय बघू शकता तुम्ही मला उठता येणार बसता येणार मला बोलता येणार काल दिवसभर रात्रभर मला रात्र सुद्धा पावशी गेली माहित नाही आणि तुम्ही तुमच्या पायापुरता बघता म्हणजे तुम्ही शिकलात हे आरक्षण तुमच्यासाठी नाहीये का नाही चंद्रकांत पाटला सांगितलं शंभूराजे देसाईला सांगितलं उदय सामंतला सांगितलंय परत त्याच्यानंतर दीपक केसरकर साहेबांना सांगितलं मुख्यमंत्र्याच्या उरली सांगून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुमची एक भेट सुद्धा घालून दिली कोण गेलं तुमचे मला काय माहिती आणि तुम्ही विषय वळणाकडे नेऊ नका हे मला सांगायचं इथं उपोषण PhD साठी नाही इथं महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं कल्याण व्हावं म्हणून मग त्यात तुम्ही बी आले तुम्ही याला वळणाकडे न्यायला लागले का मी पडून म्हणून बाकीच्याच तुम्हाला वाटत बाकीच्या लेकरच कल्याण व्हावं तुमच्या पुरतं तुम्ही बघायला लागलात मला ही बाकीची महाराष्ट्रात लेकर तुमचे नाही असं नाही ना बाजीराव कसं केलंय तुम्ही आतापर्यंत तुमचे 7वी बाईक पडल्या आहेत